Hello student, we are going to start the next point. What do you mean by mistakes? Mistake means काय? आणि मिस्टेक कुणाकडून होतात? अनट्रेन्ड पर्सन जर असेल तर त्याच्याकडून मिस्टेक होतात. काय म्हणलं मी? ट्रेन नसणारा अनट्रेन्ड पर्सन याच्याकडून ज्या फॉल्टी मेजरमेंट घेतल्या जातात, चुकीच्या मेजरमेंट घेतल्या जातात, त्याला आपण मिस्टेक असं म्हणतो. आणि मग व्हॉट इज मीन बाय मिस्टेक? द फॉल्ट्स कॉज्ड. काय म्हणलं मी? फॉल्ट्स कॉज्ड. फॉल्ट्स caused, CAUSED, the faults caused by carelessness. The faults caused by carelessness, निष्काळजीपणा, carelessness of कुणाकडून? अनट्रेन्ड एक्सपेरिमेंटर, प्रयोगकर्ता. The faults caused by carelessness of an untrained experimenter are called mistakes. मिस्टेक कुणाकडून घडतात? ज्याला ट्रेनिंग भेटलं नाही त्याच्याकडून. पहा तुम्ही, समजा सायकल आपण शिकवली नाही आणि त्याला सांगितलं की सायकल अशी चालवायची, थेरॉटिकली सांगितलं बस आणि जा, तर त्याला सायकल चालवता येईल का? नाही चालवता येणार. म्हणजे काय? अनट्रेन्ड आहे तो, त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. न पोहता येणाऱ्या व्यक्तीला पाण्यात जर टाकलं तर तो घाबरणारच. आपण खूप सांगतो की पाय असे आलो, हात तसे आलो, पण त्याला ट्रेनिंग दिली का? नाही. तसं एक्सपेरिमेंट करताना देखील आपण जे कॉलेजमध्ये एक्सपेरिमेंट करतो वर्षभर, त्याला आपण ट्रेनिंग म्हणतो. ट्रेन्ड एक्सपेरिमेंटर करतो आपण, प्रयोग करता. याला दिलेली ट्रेनिंग. जर ट्रेनिंग नसेल आणि डायरेक्ट तुम्ही एक्झामला गेलात आणि प्रॅक्टिकल करायला सांगितलं तर तुमच्याकडून त्या ठिकाणी काय होतं? तर फॉल्टी मेजरमेंट घेतल्या जातात फिजिकल क्वांटिटीच्या, चुकीच्या पद्धतीने मोजमाप केलं जातं, चुकतं. या ज्या फॉल्ट्स निर्माण होतात हे निष्काळजीपणामुळं किंवा अनट्रेन्ड एक्सपेरिमेंटरमुळं, याला आपण मिस्टेक असं म्हणतो. ओके. मग कॉजेस ऑफ मिस्टेक, मिस्टेकचे कारण काय? तुम्हाला समजा ट्रेनिंग दिलंच नाही, याचा अर्थ तुमच्याकडं स्किल मिळालं का? आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो. मग मिस्टेक कुणाकडून होतात? कोणत्या कारणामुळे होतात? तर एक, दॅट इज द लॅक ऑफ स्किल. काय म्हणलं मी? लॅक ऑफ स्किल. लॅक मीन्स कमी असणे. लॅक मीन्स कमी असणे, ज्याला स्किल नाही असा. सेकंड, फॉल्टी ऑब्झर्वेशन, चुकीच्या पद्धतीचे ऑब्झर्वेशन केले असतील. आणि तिसरं, रॉंग रीडिंग नोट डाऊन केली पण चुकीची. त्यावेळेस या ठिकाणी मिस्टेक घडतात. मिस्टेक कोणामुळे घडतात? कोणते कारण आहेत मिस्टेक घडण्याचे? एक, स्किल कमी असणे, लॅक ऑफ स्किल. दुसरं, फॉल्टी ऑब्झर्वेशन. आणि तिसरं, रॉंग रीडिंग. याच्यामुळं तुमच्या फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशीचं मोजमाप करताना या ठिकाणी मिस्टेक घडू शकतात. मिस्टेक ह्या कंप्लीट अवॉइड करू शकतात, जेणेकरून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट केली आपण, म्हणजे वर्षभर प्रॅक्टिस करून घेतली तर त्याच्यातून चुका होणार नाही, कॅल्क्युलेशनच्या चुका होणार नाहीत, त्यानंतर रीडिंग नोट डाऊनच्या चुका होणार नाहीत, ऑब्झर्वेशन केअरफुली करतील. आणि त्यामुळे या ठिकाणी मिस्टेक ह्या अवॉइड करता येतात, टाळता येतात. पण एरर ह्या टाळता येत नाही, अवॉइड करता येत नाही, वल्ली मिनिमाइज, त्या कमी करता येतात. काय म्हणलं मी? त्रुटी, एरर ह्या मिनिमाइज करता येतात, कमी करता येतात.
पण कंप्लीट अवॉइड करता येत नाही. मिस्टेक मात्र कंप्लीट अवॉइड करू शकतो. ओके, देन सी हियर नेक्स्ट पॉइंट, डिफाइन अँड एक्सप्लेन द टर्म्स. आपल्याला काही टर्म शिकायचे आहेत. एक मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, काय म्हणलं मी, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, याला म्हणतात मीन व्हॅल्यू. मीन म्हणजे सरासरी, सरासरी किंमत. मीन म्हणजे सरासरी किंमत. मग सरासरी कशी काढतो, समजा या ठिकाणी पहा, इथे 5, 10 आणि या ठिकाणी किती, आणखी एक संख्या आहे, समजा या ठिकाणी पहा 15 आणि 5 20 and 9. एकूण संख्या किती झाल्या, 1 2 आणि 3. याची सरासरी म्हणजे मीन व्हॅल्यू किती, या तिघांची बेरीज 5 अधिक 10 प्लस 9 डिवाइडेड बाय 3. 10 आणि 5 15, 15 आणि 5 20 आणि 4 24, 24 भागिले 3, 3 8 24. याचा अर्थ 8 ही काय झाली, मीन व्हॅल्यू. 8 ही काय झाली, ट्रू व्हॅल्यू. 8 ही काय झाली, सरासरी व्हॅल्यू. यालाच मीन व्हॅल्यू म्हणतात, यालाच ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणतात आणि यालाच मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणतात. काय म्हणतात, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. ओके, देन सी हियर, या ठिकाणी एक फिजिकल क्वांटिटी पाहिजे, आपल्याला डेफिनेशन पाहिजे. मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे काय किंवा मीन व्हॅल्यू म्हणजे काय. दुसरा ऍब्सोल्यूट एरर. तिसरा परत आलेल्या ऍब्सोल्यूट एररचा मीन ऍब्सोल्यूट एरर. चौथा रिलेटिव्ह एरर आणि पाचवा पर्सेंटेज एरर. ओके, देन सी हियर, मी काही फिजिकल क्वांटिटी घेतली, समजा या ठिकाणी पहा A1 A2 डॅश AN. किती फिजिकल क्वांटिटी द्या, n नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी मोजमाप आहे एखाद्या फिजिकल क्वांटिटी. जसे मी पहिल्या 3 घेतल्या, तसं इथं जनरल किती n आहेत. मग या सर्वांची ऍव्हरेज व्हॅल्यू किती, द ऍव्हरेज ऑफ मेजर्ड meant of physical quantity, physical quantities is called mean value. त्यालाच म्हणतात ट्रू व्हॅल्यू और मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. काय म्हणतात, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. त्यालाच काय म्हणतात, ट्रू व्हॅल्यू, मोस्ट मीन व्हॅल्यू आणि मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. समजा मी त्या फिजिकल क्वांटिटी A1 A2 डॅश AN ने रिप्रेझेंट केली असती, तर ट्रू व्हॅल्यू डिनोटेड कशाने दाखवली जाते, A बार. काय म्हणलं, A बार, किंवा आपण A लिहून सफिक्स मीन असं लिहितो, किंवा काही ठिकाणी AM बी लिहितात, A सफिक्स M. मी मात्र A बार यूज करतो. पुस्तक चेंज झालं की रिप्रेझेंटेशन वेगवेगळं असू शकतं, A बार और A मीन और AM. मग मला सांगा, मोस्ट प्रोबॅबल किंवा ट्रू व्हॅल्यू मीन्स काय, तर इट इज द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. कन्सिडर करा A बार और A मीन
कुणाचा काढायचा आहे? या फिजिकल क्वांटिटीचं. किती? 1 2 3 4 डॅश an. मग सर्वांची बेरीज a1 प्लस a2 प्लस डॅश प्लस an टोटल डिवाइड बाय n. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना असेच सॉल्व्ह करणार आहे. संख्या ठेवणार आहे डिवाइड बाय. समजा 4 असतील तर 4 ची बेरीज भागिले 4, 3 असतील 3 ची बेरीज भागिले 3, 6 असतील 6 ची बेरीज भागिले 6. राईट. मग फॉर्म्युला जर असेल तर फॉर्म्युला आपल्याला कसा करता येईल? a बार हा n कॉमन आहे, सर्वांना डिवाइड आहे, बाहेर घेतला, इनसाइड द ब्रॅकेट a1 प्लस a2 प्लस डॅश प्लस an. ओके. a बार इज इक्वल टू 1 डिवाइड बाय n. याची काय आहे? दिस ओनली द मेजरमेंट, सॉरी दिस ओनली द समेशन और द एडिशन. ही बेरीज आहे. जनरल असेल, n नंबर ऑफ साठी असेल तर फॉर्म्युला डिझाइन करा. 3 4 5 साठी फॉर्म्युला डिझाइन करायची गरज नाही. न्यूमेरिकल व्हॅल्यू असताना साध्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. मग या ठिकाणी ही सम आहे कुणाची? a ची. म्हणून या ठिकाणी समेशन किंवा याला सिग्मा म्हणतात, पण समेशन सम ऑफ a किती संख्या? नंबर ऑफ आहे. मग इथं a1 a2 a3 म्हणणार आहे का? नाही. ai सफिक्स लावला आहे. काय म्हणलं मी? समेशन ऑफ ai. मग i ची किंमत पहिली काय? 1, दुसरी काय? 2, तिसरी काय? 3 आणि शेवटची काय? n. तो काय म्हणतो? i ची किंमत कुठून स्टार्ट करा? टेकिंग फ्रॉम 1. इथं लिहायचं i is equal to 1 to n. मग तो काय म्हणतो? i ची किंमत 1 ठेवा. काय होईल? a1. काय करा? बेरीज करा. ही बेरीज केली. पुढची किंमत ठेवा. पुढची किंमत काय असेल? 2. 1 to n. याच्या दरम्यान 2 3 4 डॅश n. मग i ची किंमत ठेवा, हे करा. i ची किंमत ठेवा, हे करा. हे करा म्हणजे ते काय करायचं? दॅट इज द सम, दॅट इज द बेरीज, दॅट इज द ऍडिशन. आणि म्हणून या ठिकाणी हा फॉर्म्युला काय होईल? तर दॅट इज द a बार इज इक्वल टू 1 by n inside the bracket summation ai taking from 1 to n. I is equal to 1 to n म्हणला तरी चालेल. I taking from 1 to n. Then see या ठिकाणी मी हा फॉर्म्युला डिझाइन केला आहे. ओके. a बार इज इक्वल टू 1 by n summation I taking from I taking from 1 to n. समजलं? म्हणजेच काय? मीन व्हॅल्यू काढायची, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू काढायची, म्हणजे साधी सोपी आपल्याला माहित असलेली सरासरी काढायची. जेवढ्या किमती दिल्यात त्यांची बेरीज डिवाइड बाय जेवढ्या किमती ती संख्या. समजा 5 दिल्या असतील तर 5 ची बेरीज डिवाइड बाय 5. ऍब्सोल्यूट एरर मीन्स काय? मॅग्निट्यूड. सर्वात महत्वाचं मॅग्निट्यूड. समजा या ठिकाणी ही संख्या किती आहे? -2. ही किती? -3. ही किती? 5. ही 0. ही -1. मग याचं मॅग्निट्यूड किती? हे चिन्ह सहित आहे. मॅग्निट्यूड किती? 2. मॅग्निट्यूड किती? 3. मॅग्निट्यूड किती? 5. मॅग्निट्यूड किती? 0. मॅग्निट्यूड किती? 1. हे यांचे मॅग्निट्यूड आहेत. मग मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करायचं असेल तर अशा उभ्या 2 रेषेमध्ये लिहायचे. याचा अर्थ याला म्हणतात मॉड. काय म्हणतात त्याला? मॉड. काय म्हणायचं? मॉड. MOD. मॉड. मॉड ऑफ -2 म्हणजे 2. मॉड ऑफ -2. मॉड काय करतोय? चिन्ह काढून टाकतो, फक्त किंमत ठेवतो. मॉडला मॅग्निट्यूड म्हणतात. मॉड टाकला म्हणजे मॅग्निट्यूड आहे. मॉड टाकला मीन्स मग प्लसला प्लसच असतं. तुम्ही म्हणता ना इथं मायनसचं प्लस केलं, मग प्लसचं मायनस. नो, फक्त किंमत घ्यायची. मॉड ऑफ 0 0. मॉड ऑफ -1 दॅट इज द 1. दॅट इज द 1. मॉड मीन्स दॅट इज द मॅग्निट्यूड. मॉड मीन्स दॅट इज द मॅग्निट्यूड. आणि म्हणून या ठिकाणी मॅग्निट्यूड आहे
म्हणजे मॉड आहे. मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू आणि कशातली मेजर्ड व्हॅल्यू. मॉड ऑफ म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. मग मेजर्ड व्हॅल्यू 1 असू शकते, इथं 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल. It is represented by the absolute error represented by mod of delta. काय म्हणतात या ट्रायंगलला काय म्हणतात? डेल्टा. काय म्हणतात त्याला? डेल्टा. मग वाचन कसं करायचं? डेल्टा ए. मग A1 लावला तर डेल्टा A1. मॉड टाकला तर मॉड ऑफ डेल्टा A1. काय म्हणायचं? मॉड ऑफ डेल्टा A1. मग मॉड ऑफ डेल्टा A1 मीन्स काय? द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. कशातला फरक? कशातला फरक आहे? मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू. मला सांगा, हा फरक मायनस येऊ शकतो, प्लस येऊ शकतो, 0 येऊ शकतो, पण आपल्याला काय पाहिजे? ऑलवेज प्लस. 0ला प्लस किंवा मायनस नसते. 0 आला तर 0च घ्यायचं, पण मायनस असेल तर मायनस चालेल का? नाही, मॅग्निट्यूड पाहिजे, म्हणून मॉड टाकली. म्हणून मॉड ऑफ डेल्टा A1 इज इक्वल टू मॉड ऑफ A बार मायनस A1 1 साठी. मग 2 साठी काय येईल? मॉड ऑफ डेल्टा A2 इज इक्वल टू मॉड ऑफ A बार मायनस A2. मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला फरक डॅश असे AN मॉड ऑफ डेल्टा AN इज इक्वल टू मॉड ऑफ A बार मायनस AN. Right? See here. What is mean by most probable value? Number, whenever we have given the number of measured physical quantity, then we can determine the average. The average of measured physical quantity is called as the most probable value or true value or mean value. त्याला आपण सरासरी असं म्हणतो. Yes. Then next, what is the mean absolute error? Magnitude means that is the mod. Magnitude that is the mod. Magnitude म्हणजेच mod वापरतोय आपण. मायनस आलं तर प्लस करतो. The magnitude of difference between most probable value and measured value of physical quantity is called as absolute error. मग मला सांगा, A1 जर मेजर्ड व्हॅल्यू असेल तर व्हॉट इज द मॉड ऑफ डेल्टा A1? इट इज इक्वल टू द मॉड ऑफ A बार मायनस A1. मला सांगा, मग A2 साठी काय आहे? मॉड ऑफ डेल्टा A2 इज इक्वल टू काय? इज इक्वल टू मॉड ऑफ A बार मायनस A2 अँड दॅट हॅज सो ऑन. मॉड ऑफ डेल्टा AN साठी काय? देयर इज द मॉड ऑफ A बार मायनस AN. Then next, we require to find out, to study the mean absolute error. Mean means सरासरी. कुणाची सरासरी? mean means सरासरी. कुणाची? absolute error ची. मग absolute error कोण होतं रे? मेजर्ड व्हॅल्यू जर A1 असेल तर मॉड ऑफ डेल्टा A1 होते. आणि मीन साठी मी एक तर डोक्यावरती बार मारतो किंवा या ठिकाणी मीन लिहितो. राईट? मग या ठिकाणी पहा, द ॲव्हरेज ऑफ कुणाचं? द ॲव्हरेज ऑफ ॲब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड ॲज द मीन ॲब्सोल्यूट एरर. द ॲव्हरेज ऑफ ॲब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड ॲज मीन absolute error. So we can write here mean absolute error mod of delta A bar is equal to किती होते? n. मग A1 साठी mod of delta A1 plus mod of delta A2 plus dash plus mod of delta n. लक्षात ठेवायचं, तुम्ही काय करता? बेरीज. मग डॅश अनेक मध्ये संख्या येणार आहेत. हे डॅश लिहिताना ऑपरेशन काय? त्याचं चिन्ह डॅश स्टार्ट होताना आणि संपताना द्यायचं असतं. किती तासाला? n.
म्हणून डिवायडेड बाय n. हा 1/n बाहेर घेतला तर इनसाइड द ब्रॅकेट यांची काय बेरीज सम मॉड ऑफ व्हेरिएबल कोण आहे हा व्हेरिएबल त्यासाठी आय मानतो म्हणून 1/n n बाहेर आला इनसाइड द ब्रॅकेट समेशन मॉड ऑफ डेल्टा ai आणि i ची किंमत टेकिंग फ्रॉम i ची व्हॅल्यू टेकिंग फ्रॉम 1 to n पहिली काय 1 आणि शेवटची काय n राइट समजलंय. दिस इज द फॉर्म्युला फॉर मीन ऍब्सोल्यूट एरर. आपण पहिलं काय पाहिलं मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू और मीन व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू. सेकंड काय पाहिलं ऍब्सोल्यूट एरर आणि थर्ड काय पाहिलं मीन ऍब्सोल्यूट एरर. आलेल्या ऍब्सोल्यूट एररचा सरासरी काढली आपण मीन ऍब्सोल्यूट एरर. आता या ठिकाणी पहा व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर मीन्स काय रेशो. या ठिकाणी लक्षात येतं ना तुम्हाला गुणोत्तर कळतं ना रे. या ठिकाणी पहा 3/2 हा काय रेशो हेच असंही लिहिता येतं 3:2 बरोबर आहे का 3:2. मग मला सांगा या ठिकाणी रिलेटिव्ह एरर हा काय रेशो आहे कुणाचा मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर हे वरती आलं एरर 2 म्हणजे डिवायडेड बाय कोण 2 ट्रू व्हॅल्यू म्हणजेच या ठिकाणी ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू कोणाला म्हणतात मीन व्हॅल्यूलाच मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यूला. ही मीन ऍब्सोल्यूट एरर आहे काय मीन ऍब्सोल्यूट एरर आणि हे काय ट्रू व्हॅल्यू यालाच काय म्हणतात मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू यालाच काय म्हणतात मीन व्हॅल्यू. मग रेशो कुणाचा आहे जसं मी या ठिकाणी सांगितलं 3:2 म्हणतात काय म्हणतात 3:2 3:2. मग हे काय रेशो कुणाचा रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्ह एरर. काय म्हणतात त्याला रिलेटिव्ह एरर. द रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू म्हणजेच मीन व्हॅल्यू ऑफ द मेजर्ड क्वांटिटी is called relative error. Then here relative error is equal to it is the ratio of mean absolute error to the mean value. मग relative error mean absolute error काय mod delta a आणि त्याच्या डोक्यावरती बार दिला आपण बार आडवी रेषा दिली याचा अर्थ मीन आहे सरासरी ॲव्हरेज आहे मॉड ऑफ डेल्टा ए बार टू द डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू देयर इज द ए बार. याला काय म्हणता रे तुम्ही याला मीन व्हॅल्यू म्हणता याला ट्रू म्हणता याला मोस्ट प्रोबॅबल म्हणतात. काय म्हणतात त्याला मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू करेक्ट. पुढचा पॉइंट आहे आपला पर्सेंटेज एरर. सी आर द रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100. रिलेटिव्ह एररला कितीने गुणलं कितीने मल्टिप्लाय केलं 100. रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज एरर. म्हणून पर्सेंटेज एरर इज इक्वल टू हे रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 आणि काय दिलं मी पर्सेंटेजचं चिन्ह. मग रिलेटिव्ह एररची ही किंमत ठेवून दिली या ठिकाणी मॉड ऑफ डेल्टा ए बार
डिवायडेड बाय ए बार मल्टिप्लाइड बाय 100%. लक्षात आलंय? मॉड ऑफ डेल्टा ए बार डिवायडेड बाय ए बार इनटू 100%. लक्षात आलंय? देन हियर आता मला सांगा आपण काय काय पाहिलं? एरर या पॉइंट वरती सुरुवातीला मिस्टेक पाहिली. मिस्टेक कोणाकडून होती? ट्रेन्ड पर्सन कडून होती का? नाही, अनट्रेन्ड पर्सन. आता तो पर्सन कोण आहे? प्रयोग करणार आपण विद्यार्थी. आपण नेहमीच विचार आपल्या शाळेचा करणार, कॉलेजचा करणार, बरोबर ना, एक्सपेरिमेंटचा करणार. त्यामुळं एक्सपेरिमेंटर म्हणजे प्रयोगकर्ता. हा प्रयोगकर्ता वर्षभर कॉलेजचं तोंड पाहिलं नाही तर त्याला प्रॅक्टिकल करता येतील का? नाही. मग त्यासाठी त्याला ट्रेनिंग द्यावी लागते, प्रयोग करावे लागतात, वर्षभर रेग्युलर राहावं लागतं, तर तो स्किल त्याचं इन्क्रीज होतो, स्किल कमी राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जर अनट्रेन्ड एक्सपेरिमेंटर असेल तर त्याच्याकडून फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप करताना जर फॉल्ट निर्माण होत असतील तर त्याला मिस्टेक असं म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं की मिस्टेक टाळता येऊ शकतात कारण ह्या व्यक्तीने तयार केलेल्या व्यक्तीमुळं जर होत असतील तर त्या दुरुस्त करता येतात, कंप्लीट टाळता येतात. पण एरर ह्या इन्स्ट्रुमेंटमुळे असतात, एक्सटर्नल फिजिकल कंडिशनमुळे असतात आणि त्यामुळे तुम्ही पर्यायी मिनिमाइज करू शकता, कमी करू शकता. एरर डज नॉट कम्प्लिटली अवॉइड इट, राईट. देन एरर यामध्ये आपण पहिला पॉइंट काय पाहिला? मीन और ट्रू और मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. राइट, that is a bar is equal to सर्वांची बेरीज म्हणजे समेशन ai टेकिंग फ्रॉम 1 to n डिवाइडेड बाय n. हा इकडे पुढे घेतला तरी चालतो. ओके. सेकंड पार्टला ऍब्सोल्यूट एरर. समजा a1 या संख्येसाठी असेल तर मॉड ऑफ डेल्टा a1 इज इक्वल टू मॉड ऑफ a बार मायनस a1. मॉड रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड, फक्त किंमत, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मोस्ट प्रोबॅबल किंवा मीन व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. अशा n असतील तर शेवटपर्यंत जातो डेल्टा an इज इक्वल टू मॉड ऑफ a बार मायनस an. त्यानंतर पाहिलं आपण काय पाहिलं? मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे इथं ऍब्सोल्यूट एरर आहेत किती? प्रत्येक संख्येला ऍब्सोल्यूट एरर आहे. या सर्वांची ऍव्हरेज जर काढली तर मीन ऍब्सोल्यूट एरर मॉड ऑफ डेल्टा ए बार इज इक्वल टू समेशन मॉड ऑफ डेल्टा ए आई टेकिंग फ्रॉम 1 to n डिवायडेड बाय n. म्हणजेच या सर्वांची बेरीज भागिले n. त्यानंतर आपण पाहिलं होतं काय पाहिलं? इकडे वरती दोन फिजिकल क्वांटिटी घेतो. एक रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय पाहिलं? then the mean absolute error mod of delta a bar divided by a bar. The ratio of mean absolute error to the mean value is called as relative error. आणि percentage error हे काय पाहिलं? या रिलेटिव्ह एररला कितीने मल्टिप्लाय करायचा? 100 ने मल्टिप्लाइड बाय 100 वी गेट द पर्सेंटेज एरर. मग याची जर किंमत ठेवली तर मॉड ऑफ डेल्टा ए बार डिवायडेड बाय ए बार मल्टिप्लाइड बाय 100%. राइट.
आपण आज 5 डेफिनेशन पाहिल्या आणि त्यांचे फॉर्म्युले पाहिले. उद्या तुमचे सर्व फॉर्म्युले हे पाठ असले पाहिजेत आणि हे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार नाहीत. याच्यावरती न्यूमेरिकल आहे. ओके, वी कॅन स्टॉप हिअर.